हाय एव्हरीवन, वेलकम टू मॅग्नेटिक मोमेंट विथ श्रीकांत. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आम्ही एक खास कामासाठी जातोय इन हिंजेवाडी. तर आज मी वाईफला गिफ्ट करतोय लेनोवो टॅब. आम्ही शॉर्टलिस्ट केला होता Xiaomi 7 टॅब आणि सॅमसंग S10 लाईट. सॅमसंगचा आमचा जरा पास्टमध्ये एक्सपिरियन्स चांगला नव्हता म्हणून मी ती आयडिया ड्रॉप केली. तर आम्ही आता हिंजेवाडीमध्ये हाय स्ट्रीट मॉलमध्ये लेनोवो शोरूममध्ये जातोय. तिथे आम्हाला हा टॅब मिळतोय. लेट मी टेल यू समथिंग अबाउट टॅब. तर याच्याबरोबर तुम्हाला मला स्टाईलस मिळणार आहे. टॅबची ओव्हरऑल साईज आहे 12.37 इंचेस. त्यानंतर मीडियाटेक प्रोसेसर आहे. आपल्या डे टू डे युसेजसाठी, ब्राउझिंगसाठी, सिरीज बघण्यासाठी किंवा यूट्यूबचं काही काम करण्यासाठी टॅब एकदम फॅन्टॅस्टिक आहे. Xiaomi 7 जो टॅब होता त्याच्यामध्ये ग्राफिक चांगलं होतं, पण अगेन त्याचा एक्सपिरियन्स आणि रिव्ह्यू जरा चांगले नव्हते. ऑल्दो इट्स अ इंडियन कंपनी बट वी आर सिलेक्टिंग लेनोवो कारण स्क्रीन मोठी आहे, रेझोल्युशन चांगले आहेत, प्रोसेसर चांगले आहे आणि डे टू डे युसेजसाठी मस्त आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आम्ही बघितलं, तर 32,000मध्ये दोन्ही टॅब अवेलेबल आहेत. तर पण आम्हाला हिंजेवाडीतल्या या शोरूममध्ये 28,500मध्ये ऑफरमध्ये हा टॅब मिळतो आहे लेनोवोचा. तर बघूया कसा आहे टॅब आणि मी सर्व फीचर नक्की कव्हर करेन एकदा टॅब हातात आल्यावर. सो स्टे ट्यून गाईज. आय होप तुम्ही आपल्या चॅनल लाईक केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे. लवकरच भेटूया विथ न्यू टॅब. थँक्यू. सो आम्ही इथे गाडी पार्क केली आणि आम्ही पोहोचलो आहे हिंजेवाडीतल्या या ग्रँड हाय स्ट्रीट मॉलजवळ. एक मोठा मॉल आहे, तिथे आम्ही युजली मूवी बघायला येतो. सर बघूया, इथे ग्राउंड फ्लोअरलाच एक लेनोवोचा शोरूम आहे, तिथे जातो आपण. We have Ashwadev with us. Okay, he'll brief us. We had come with this idea that we'll buy this one, which is Lenovo Tab Pro with stylus, but we changed our mind due to some reason. I will Ashwadev, over to you. थोडं एक्सप्लेन करणं आहे याच्याबद्दल की काय डिफरन्स आहे या चारही टॅब्समध्ये. आता आपण फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा ह्याच्याबद्दल ऐकूयात. ओके, जो की सरांनी फायनल केलेला आहे. ओके, तर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला सगळ्यात बेस्ट फीचर्स दिलेले आहे की ह्याचा जो साऊंड, ह्याच्यात जे सगळ्यात महत्त्वाचं येतं की JBL ऑक्टा स्पीकर दिलेला आहे. त्याचं तुम्हाला मी साऊंड ऐकवतो. टेल मी अबाउट फीचर्स की रॅम किती आहे आणि मेमरी किती आहे. म्हणजे तुम्हाला 8GB रॅम दिलेला आहे. 8GB रॅम. येस, 8GB रॅम आहे. 256GB स्टोरेज दिलेला आहे. आणि डिस्प्लेबद्दल बोलतो तर याच्यात तुम्हाला 2K डिस्प्ले दिलेला आहे. 90 हर्ट्जचे रिफ्रेश रेट सोबत. ऑलराईट. ओके. आणि लुक अँड डिझाईन एकदम प्रीमियम लुक अँड डिझाईन दिलेला आहे. याच्यासोबत एक स्टँड सुद्धा येतो, 175 डिग्रीचा स्टँड सुद्धा दिलेला आहे. ओके. आणि बाकी सगळं स्पीकर वगैरे आणि कॅमेरा वगैरे फ्रंट मेगापिक्सल 13 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे. आणि यामध्ये टोटल स्पीकर्स किती आहेत. 8GB ऑक्टा JBL स्पीकर दिलेला आहे. ऑक्टा GB. आणि प्रोसेसर कोणत्या याच्यामध्ये. मेडिटेक गेलेलं G99चा प्रोसेसर दिलेला. ओके. हे जे अजून एक मॉडेल आहे त्याचं नाव आहे लेनोवो आयडिया टॅब प्रो सिरीज मॉडेल आहे. ह्याच्यात तुम्हाला मेन म्हणजे प्रोसेसरमध्ये जर स्पेक्समध्ये जातो तर 8GB रॅम आहे, 12GB रॅम आहे, 256GB स्टोरेज आहे आणि ह्याच्यात मेडिटेक डेस्टिनेशनचा प्रोसेसर आहे 7050 वाला. तुम्हाला 3K डिस्प्ले दिलेला आहे जो की एकदम लार्ज डिस्प्ले आहे. 12.7 इंचेसचा डिस्प्ले आहे विथ स्टायलिश पेन सुद्धा येतोय. ओके. ह्याच्यात आणि ह्याच्यात पण तुम्हाला सेम लुक अँड फील मस्त दिलेला आहे. मोठी साईज आहे आणि स्पेक्स तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत. आणि अजून एक आहे की तर ही ओव्हरऑल 12.3 इंचेस स्क्रीन आहे. 12.7 इंचेस स्क्रीन आहे सर. 12.7. ओके. आणि प्रोसेसर आहे तो मीडियाटेक आहे. हा, मीडियाटेक. पण याच्यामध्ये स्पीकर कम्पेअर टू दिस ह्याच्यात तुम्हाला स्पीकर थोडेसे कमी भेटतील. ह्याच्यात स्पीकर चांगले आहे, चांगले मिळतात. ओके. ह्याची प्राइस किती फायनल आहे आपली. ह्याची प्राइस तुम्हाला 21,000 आहे सर. आणि ह्याची फायनल प्राइस आहे 32,000 सर. 32,000. ऑलराईट सर. अजून एक ऑप्शन आहे लेनोवो आयडिया टॅब. ओके. हा, ह्याच्यात पण तुम्हाला सेम 8GB रॅम आहे, 256GB स्टोरेज आहे. ह्याच्यात मेन प्लस पॉईंट असा आहे की ह्याच्यात तुम्हाला हा वायफाय प्लस 5G सोबत दिलेला आहे. ह्याच्यात सिम कार्ड सुद्धा बसतात. ओके. याच्यात सिम कार्ड जातं, बाकी याच्यात सिम कार्ड जात नाही. ओके. ह्याच्यात तुम्हाला विथ सिम कार्ड आहे. ह्याचा पण सेम डिस्प्ले 2K डिस्प्लेला आहेत, 4 स्पीकर आहेत,
प्लस सिम कार्ड मध्ये 5G सिम कार्ड आहे. बाकी ऑलमोस्ट सेमच आहे सगळ्या गोष्टी. आणि ह्याची पण तुम्हाला कॉस्टिंग जाते, फायनल कॉस्टिंग 21,000 आहे. 21,000. Yes. ओके. सो आणि हा लास्ट आहे तो एक हा लेनो आहे, लेनो आयडिया टॅब, जे की होम पर्पज साठी आहे, जे स्टुडंट वगैरे आहेत त्यांच्यासाठी आहे यूज साठी. अच्छा. हा एकदम बेसिक आहे. ह्याच्यात तुम्हाला 4GB रॅम आहे, 64GB स्टोरेज आहे हा. आणि वायफाय प्लस सिम कार्ड दोन्ही ऑप्शन आहे. ह्याच्यात तुम्हाला पेन वगैरे येत नाही, ह्याच्यात सुद्धा पेन येत नाही, ह्याच्यात फक्त पेन आहे. याच्यात स्टाईलच Yes. आहे. बेसिकली आपल्याला मी हे 2 शॉर्टलिस्ट केले होते. मी या Yes. माइंडसेटने आलो होतो की मी टॅब Pro प्रो घेईन, पण जास्त वाईड आहे. स्क्रीन चांगली आहे, बट स्पीकर मध्ये हा मला चांगला वाटला. काही आणि- फीचर्स याची ग्रिप पण चांगली आहे आणि प्रोसेसर आपल्याला सॉरी मीडियाटेक आहे आणि अपडेट किती वर्ष येत राहणार आपल्याला? तुम्हाला 4 वर्ष अपडेट येत राहतात. 4 वर्ष अपडेट येत राहणार. ओके. थँक्यू अश्वदीप. थँक्स फॉर गायडिंग अस. ओके. सो गाईज आम्ही फायनली हा सिलेक्ट केलाय. ओके. सो Lenovo Tab Plus. Here it is. तो इसमें कवर I'm covering both. कौन कौन दे देते हैं? आ रहा है अरे या ये वाला पकड़. करे इधर टैब बॉडी खूप स्लीक आहे बॉडी, राईट? स्लीक बॉडी, व्हेरी नाईस. इट्स अ ग्रॅफाइट ग्रे कलर. Look at the finishing, it's absolutely top notch. You just stand. You can just keep it like this and watch your favorite shows. Right? Right. I'll just switch it on now. That's it. Wow. Lenovo. मस्त आहे, वेट पण छान आहे. नेक्स्ट इंग्लिश नेक्स्ट English. नाही नाही, Start. पण इंग्लिश आहे. तुम्ही नेक्स्ट करा. Here we go. त्या डॉटला इथल्या टॅब, त्याला ऍक्सेसरीज मध्ये एक चार्जर, ओके, सी टाईप चार्जर आहे आणि हा फ्लॅश चार्जर आहे की कसं आहे? Normal charge. सी टू सी पिन आहे याच्यामध्ये. यू कॅन सी 45 वॅटचा अडॅप्टर. सी टू सी पिन आहे विथ अडॅप्टर. हा रेग्युलर चार्जर आहे मला नाही वाटत. आणि बॅटरी 10,000 mAh आहे. 10,000 mAh बॅटरी आहे. So it will charge fast and durable. किती लॉंग लास्ट राहील? Up to the last. 8 hours? Up to 8 hours 8 लॉंग लास्टिंग बॅटरी आहे. इट्स अ गुड थिंग. C2C असल्यामुळे इट इज मोर दॅन नीड, राईट? सो दिस वॉज ऑल अबाउट दिस टॅब. थँक्यू गाईज. सी यू टू. तर मित्रांनो, फायनली आम्ही लेनोवोचा हा टॅब प्लस परचेस केला. कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग? इन्फॉर्मेटिव्ह होता का? किंवा अजून काही तुम्हाला फीचर्स याबद्दल माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच आपण एका नवीन एक्साइटिंग व्लॉगमध्ये परत भेटूया. तोपर्यंत टेक केअर. आय होप तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलंय, सबस्क्राईब केलंय. सी यू सून गाईज. थँक्यू सो मच. टेक केअर.